बॅट्समनचं नाव काय हा? दर्पेश परदेशी ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक सोनू पाटील गोलंदाजी मार्क वरती. रायगडचा यॉर्कर स्पेशालिस्ट जीवन भेंडे पहिला चेंडू सुरेख धावाची संधी निर्माण झाली, परंतु इथे मात्र आपल्याला क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळते. डायरेक्ट हिट जरी होऊ शकली नसली तरी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आपल्याला एक धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. सोनू पाटील संपूर्ण मैदानावरती सावल्यांचा आच्छादन आला असताना आता मात्र इथे चेंडू फटका फसलाय. सोनू पाटीलचा झेल टिपला जातोय. जीवन मेंढे एक आगळी वेगळी गोलंदाजी करत असताना इथे मात्र एक मोठा मासा गळाला लावलाय आणि सोनू पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. मैदानाच्या बाहेर जावं लागतंय, जावं लागणारच आहे, कारण फटक्यामध्ये ती ताकद नजाकत पाहायला मिळाली नाही. उंची जास्त, लांबी कमी. आणि अशातच अंबादास शिंदे, आपण कुठे असाल? आपण स्टेजच्या उजव्या बाजूला भेटा. चिन्मय साळुंके आपली वाट पाहतायत. अंबादास शिंदे आज खऱ्या अर्थाने जीवन बेंडे यांचा दिवस राहिलाय. मग फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो, सुरेख प्रकारचं काम मैदानाच्या आतमध्ये बजावण्याचं काम केलंय. जी ड्युटी आज खांद्यावरती येऊन थांबली आहे ना, ती ड्युटी पूर्णतः निभावण्याचं काम केलंय. मी आयोजन कमिटीचं सुद्धा लक्ष वेधण्याचं काम करेल की आपण फ्लड्स लाईट्स कडे लक्ष द्या. जर फ्लड लाईट्स ऑन करायचं असतील तर ते काम लवकर करून घ्या. आर प्रोफेशनल्स, व्हाय नॉट. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डावकर आताचा फलंदाज. फटका सुरेख पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण आहे, एक धाव तिथे घेतली जातीये. सोनू पाटीलची विकेट गेल्यानंतर जितेश मात्र आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. दर्पेश आणि जितेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे सुद्धा क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळतं. धावाची संधी, घाई जास्त झाली. जर कदाचित तो चेंडू यष्टी रक्षकांना दिला असता तर तिथे संधी प्राप्त झाली होती. त्या संधीचं सोनं करण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली होती. सुरुवात आपल्याला गोलंदाजाची चांगली पाहायला मिळते. त्रिफळाची फलंदाजाचं घट्ट लावून पुढून टाकण्याचं काम. फर्निचर डिसमिस आणि पाठवून दिलं घराच्या आसऱ्याला, तंबूच्या आसऱ्याला पाठवून दिले. संध्याकाळचा सूर्यास्त मावळत असताना खेळी सुद्धा इथे मावळताना आपल्याला पाहायला मिळते जितेशची. आणि जितेशला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. दर्पेश मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख गोलंदाजीचा नजराना मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू टाकले, 2 विकेट्स मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्यात. एक तंत्रशुद्ध गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी आणि चिकाटीची गोलंदाजी. कंजूसी काय आहे ना, हे जीवन मेंढेकडून शिकावं. आणि या षटकामध्ये 5वा फलंदाज बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय गोवारी बॅटिंग साठी.
या मिडल ऑर्डरमध्ये खेळत असताना पहिला चेंडू त्याने कलात्मकतेने खेळण्याचा प्रयत्न केलाय, तिथे सक्सेसफुल ठरला आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्या असताना धाव फलकावरती टोटल धावा लागल्या गेल्यात त्या यशराज 11 संघाच्या 4 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. जीवन बेंडेचं पहिलं एक सकारात्मक अर्थात यशस्वी षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. दुसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती प्रतीक आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. समोर जितेश आणि चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. जितेश हवेचा रोग त्या दिशेला तिकडेच फटका खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने डावकुळा फलंदाजासाठी विरकावून दिले चेंडूला सीमा पार. 6 धावा षटकार एक ब्रँडेड स्ट्रोक येतोय. दर्पेश आणि सोनू पाटील जरी तंबूच्या आसराला गेले असले ना तरी या ठिकाणी मोठे फटके खेळणारा जितेश मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. अक्षय सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि यांच्यावरती जबाबदारी असणार आहे. सुरेख फटका इथून खेळून काढलाय. प्रतीक मात्रेवरती आक्रमण चढवलं इथे समोरच्या दिशेनं. चांगला फटका चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. 1 धाव या चेंडूवरती सुद्धा आपल्याला येताना पाहायला मिळते. कधी जाशील तू? मी काय म्हणतो, मी तिथं जातो आणि त्याला सोडतो. त्याला वाढवायचे 5,000 करायचं आहे आणि ब्राईटनेस थोडा कमी करायचा. हो चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. धमाकेदार धुवाधार बहादार स्ट्रोक पाहायला मिळतोय अक्षयच्या बॅट मधून 6 धावांसाठी. या षटकामध्ये प्रतीकवरती आक्रमण चढवलं जात आहे आणि षटकार ठोकला जातोय. 3 चेंडूवरती तब्बल 13 धावा आतापर्यंत वसूल केल्या गेल्यात. इथे जीवनचं चिकाटीचं षटक आलंय ना तिथे इथे पहिल्याच चेंडूवरती या षटकामध्ये एक मोठा धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. अक्षय बॅक टू बॅक मोठे पटके खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे सुद्धा कमालीचा स्ट्रोक कमालीची फटकेबाजी. 19 धावा या षटकामध्ये वसूल केल्यात. आक्रमण चढवलं जात आहे. इरादे स्पष्ट केले जात आहेत. एका मोठ्या संघासमोर मोठ्या धाव फलकावरती धाव संख्या मोठी लावण्याचं लक्ष. 23 मैदानावरती सावल्यांचं आच्छादन पसरल्यानंतर काळोखाचं सावट इथे मैदानावरती पाहायला होतं, परंतु आता आयोजन कमिटीकडनं मात्र फ्लड लाईट सुद्धा पेटवल्या गेल्या आहेत. किंबहुना जे अंधाराचं सावट आहे ते आता इथून दूर झालंय. याच्यासाठी केला होता अट्टाहास. हे मैदान ज्यावेळी कामोटेकरांच्या माध्यमातून तयार करण्यासाठी घेतलं ना फार मोठी मेहनत इथे पाहायला मिळाली. किंबहुना हे मैदान सजवण्यासाठी हे मैदान बनवण्यासाठी आयोजन कमिटीकडून घेतलेले पूर्ण कष्ट आज मात्र खऱ्या अर्थाने इथे आपल्याला सफल होताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये दरम्यान एक चौकार येताना पाहायला मिळतो. ऑन साईडला हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आक्रमण चढवलं जात आहे कारण अभी नाही तो कभी नाही. जे काय करायचे ते आत्ताच करायचे. 4 बाउंड्रीज या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकार आणि 1 चौकार. या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. प्रतीकवरती हल्लाबोल झालाय. इथे मात्र कलात्मकतेने फक्त 1 धाव घेण्याचा निश्चय केला आणि सक्सेसफुली सन्मान दिला या चेंडूला. या षटकामध्ये आपल्याला तब्बल धावा पाहायला मिळाल्या. त्या प्रतीकच्या षटकामध्ये आपण पाहतोय
24 धावा तब्बल या षटकामध्ये कुठून काढल्या. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आवाज कमी करायला लागतो ना, कंप्लीट आपली इकडे त्याच्यामुळे मोठा आवाज नाही करत. बस ना बस. बस इथं बस घे, कोण आनंद घेतात. पप्पाला बोलू घे, मॅनेजरला बोलू. अरे येईल फोन केलं ते येणार. आणि इथे कर्णधाराला पुन्हा एकदा आपण पाहतोय जीवन भेंडेकडे वळण्यासाठी भाग पाडलंय. जीवन भेंडे वैयक्तिक कोटा पूर्ण करण्याचं. हो, इथे अपील केली जाते लेग बिफोर द विकेटची, परंतु पंचांनी मात्र ती फेटाळून लावली आहे. दरम्यान लेगबाईच्या स्वरूपामध्ये बॅट कटच्या माध्यमातून एक धाव मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक तब्बल 29 आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. जो गोलंदाज आजच्या संपूर्ण दिवसामध्ये सक्सेसफुल ठरला आहे त्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पाचारण केले आणि वैयक्तिकरित्या असणारा जास्तीत जास्त कोटा गोलंदाजाचा, अर्थातच जी 2 षटकं एका गोलंदाजाला टाकता येऊ शकतात त्या षटकाचा इथे वापर होताना पाहायला मिळतोय. जीवन भेंडेच्या रूपाने हे 3रं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना 2 बळी त्याने टिपले होते, परंतु या षटकामध्ये काय होणार, कारण हे जे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत जितेश आणि अक्षय, हे दोनही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पूर्णतः सेटल झालेले आहेत. इथे गोलंदाजाला अनसेटल करण्याचं काम करणार काय. इथे अंगाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. रनआउटची संधी आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा कॉल दिलाय. पडझड थोडीशी पाहायला मिळते. येस, लेगबाईच्या स्वरूपामध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. इथे बॅटच्या मधोमध फटका तर आलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फीड केला जातोय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती आपल्याला येताना पाहायला मिळते. जीवननं पुन्हा एकदा आल्यानंतर धावांना रोख लावण्याचं काम केलंय. जे धाव फलक वेगानं पुढे सरसावत होतो त्या धावांना इथे मात्र आता थांबवण्याचं काम केलंय. मोठा फटका त्याने खेळून दिला नाहीये, परंतु आता अक्षय 6 चेंडूंमध्ये 20 धावांची सुरेख खेळी तो मैदानाच्या आतमध्ये करतो आहे. आणि इथे काय स्ट्रोक खेळलाय. सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिले. चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. एक उत्तुंग आणि गगनभेदी गगनभरारी घेणारा चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळाला आहे. जीवनवरती आक्रमण चढवले. जो जीवन आतापर्यंत गोलंदाजी मार्कवरती सरस ठरला होता त्याच्या गोलंदाजीतला रस काढून घेण्याचं काम केलंय. येस, 38 धावा धावफलकावरती लागल्या. 38 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कालपासून सुरू झालेली स्पर्धा, काल आज आणि उद्या 3 दिवस या मैदानावरती आपल्याला हा रोमांच पाहायला मिळेल. उद्याचा दिवस पूर्णतः खास असणार आहे. आता समोरच्या दिशेनं कोणती सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव या चेंडूवरती सुद्धा आपल्याला येताना पाहायला मिळते.
त्यावेळेला बघू त्यांना पाणी द्या. हो काय स्ट्रोक पाहायला मिळतोय जितेश, मोठा स्ट्रोक खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, थांबायला तयार नाहीये आणि जीवनच्या या षटकामध्ये आक्रमण चढवलं जातंय. जीवनवरती सुद्धा हल्ला बोल या षटकामध्ये जीवनवरती आक्रमण करत असताना टोटल 17, अर्थातच 17 धावा या षटकामध्ये कुठून काढल्या. तब्बल धावफलक 45 रन्स, जिथे पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती फक्त 5 धावा पाहायला मिळत होत्या, 4 धावा पाहायला मिळाल्या, तिथे उर्वरित 2 षटकांमध्ये 41 धावा कुठून काढल्यात. 45 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चला मी विनंती करतोय मातोश्री 11 विपक्ष आयडियल अकॅडमी या 2 संघांना, आपले दोनही संघांचे कर्णधार आमच्या आवाजाकडे लक्ष द्या, लक्ष वेधण्याचं काम करतोय. दोनही कर्णधारांनी मातोश्रीचा आलाय आयडियल अकॅडमीचा कर्णधार आणि मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवा प्लीज. पाणी मागितलं ना? परेजा अंपायरनी पाणी मागितलं ना पण. परेजा पाणी पाहिजे ना, अंपायरनी पाणी मागितलं आतमध्ये, बाटल्या संपल्या ते, काहीतरी सोय करा. हे जा ना दुर्वेश, जा की लवकर. अरे जा लवकर, हा पाठवतो. जा घेऊन जा भरून, जार घेऊन जा ते पाजून. सौरभ जोशी ना. चौथ्या षटकाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते सौरभ जोशी गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. आज खरं तर प्रवीण पवार सर, सुमित तांडेल सर आणि विजय बालाजी ही पंचांचं पॅनल आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आपल्या मैदानावरती. दिवसभर क्रिकेटची सेवा करत असताना निर्णायक पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि विजय बालाजींनी हा जो पॅनल बांधलाय ना पंचांचा, सुंदर पॅनल. वाईट चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा, अतिरिक्त धावेमध्ये भर पडते. 46 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू सौरभचा, हा चेंडू मात्र अवांतर येताना पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, गती कमी. हो पुन्हा एकदा त्याच दिशेनं, परंतु चांगला चेंडू, एलिव्हेशन मिळत नाही. अर्थातच मोठा फटका खेळण्यासाठी ताकदीचा जास्त वापर करावा लागतोय. तो टायमिंग तिथे मैदानाच्या आतमध्ये बॅटचा आणि बॉलचा न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे सुनील भोसले भाऊ यांचं सुद्धा पुन्हा एकदा आगमन होत आहे. आज खरं तर खूप दमले ते क्रिकेट खेळून, त्यांना दमवलं गेलं. असो क्रिकेट आता मात्र मोठा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. या फलंदाजाकडे एक अनोखी ताकद आहे आणि त्या ताकदीचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. त्यानं आतापर्यंत या सामन्यामध्ये 3 षटकार ठोकलेत वैयक्तिकरित्या. 300च्या स्ट्राईक रेटवरती खेळतोय. 7 चेंडूमध्ये 21 धावांची बहारदार कामगिरी आपल्याला जितेश म्हात्रेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. तर समोरच्या बाजूने त्याला साथ देणारा खेळाडू अक्षय गोवारी 9 चेंडूमध्ये 28 धावा. या 2 फलंदाजानं डाव सावरलाय संघाचा आणि डाव सावरत असताना आपण पाहतो यशराज 11 53 धावांवरती 50 पार केली आहे संघाची, जिथे 2 मोठे आदरे पहिल्याच षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. तदनंतर मात्र टीमचा डाव सावरत असताना धाव संख्येला आकार देण्याचं काम किंबहुना संघाला उभं करण्याचं काम यांच्या माध्यमातून झालं आणि यशस्वीरित्या बहारदार फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पूर्णत्वास येताना पाहायला मिळते.
खरं तर कामोठे क्रिकेटचं भविष्य एवढं उज्ज्वल पाहायला मिळतंय. प्रत्येक खेळाडू हा प्रत्येक चेंडू गणिक डाव प्रतिडाव मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये प्रतिघात करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मोठा फटका पुन्हा एकदा जितेश, काय बहारदार गुडघाटे एक तमाशा एक चेंडूला भिरकावून दिलंय सीमा पार. षटकार 6 धावा, मोठा स्ट्रोक येतोय. जितेशनं मात्र आता इथे डाव सावरलाय आणि आता रणनीती अर्थातच 59 धावा तब्बल धावफलकावरती लागल्यात. 14 धावा या षटकामध्ये सुद्धा आल्यात. फक्त 3 डिलिव्हरीज झाल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक आहे आणि या 3 चेंडूवरती आपण पाहतोय तब्बल 14 धावा आतापर्यंत कुठून काढल्यात. जितेश मात्र आता थांबायला तयार नाहीये. पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. इथे सीमारेषे लगत चेंडूला अडवलं जातोय, फील्ड केला जातोय. तोपर्यंत 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा येत आहेत. आता प्रत्येक चेंडू गणिक. इथे मात्र प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल करण्याचं स्वप्न दोनही फलंदाजाच्या डोक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की काय, किंबहुना त्याच प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुरू असताना पाहायला मिळतीये. इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही आणि इथे डॉट डिलिव्हरी येते. 2 चेंडू आल्यानंतर 2 षटकार आल्यानंतर या 2 चेंडूंवरती सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. जिथे फलंदाजांच्या मोठ्या फटक्यांपासून स्वतःला रोखलं जातंय, कमबॅक होतंय, पुनरागमन होतंय. आणि आयुष्यामध्ये पुनरागमन होणं किंवा क्रिकेटच्या खेळामध्ये असू द्या, पुनरागमन करणं, कमबॅक करणं ही गोष्ट फार महत्त्वाची. वॉट अ शॉट. आता बॅट्समनचं कमबॅक पाहायला मिळतंय. या षटकामध्ये जितेशने तब्बल 3 षटकार ठोकलेत आणि एक मोठा फटका येतोय बॅटमधून. आक्रमण चढवलं जातं या षटकामध्ये सुद्धा. या षटकामध्ये सुद्धा टोटल 22 धावा कुठून काढल्या गेल्यात. 11 चेंडूंमध्ये 35 धावांची एक मोठी खेळी जितेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि धावफलकावरती 67 धावा लागल्या गेल्यात. आजच्या दिवसातील सगळ्यात मोठं टोटल 84 रन्स आहेत. 84 धावा आजचं सगळ्यात मोठं टोटल आहे. सेकंड नंबरचं 66 होतं, तर 67 झाल्यात. आजच्या दिवसातलं सगळ्यात मोठं टोटल मैदानाच्या आतमध्ये लागणार काय? मातोश्री 11 आणि आयडियल अकॅडमी. मग कुठली सांगू? प्रदीप भगत युवा मंच और स्वर्गीय भरत शेठ गोवारी. स्वर्गीय भरत शेठ गोवारी आणि प्रदीप भगत युवा मंच नाणेफेकी करण्यासाठी आपण समालोचन कक्षामध्ये या. प्रदीप भगत युवा मंच नौपाडा विपक्ष स्वर्गीय भरत शेठ गोवारी या 2 संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय, या लवकर. चला, दोन्ही संघांचे कर्णधार या आवाजाकडे लक्ष वेधण्याचं काम करेल. या पूर्वार्धामध्ये आपण टॉस करू इच्छितो आहोत, त्यामुळे विनंती करेल की दोन्ही संघांचे कर्णधार जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे गोलंदाजीवरती आयुष गोवारी आपल्याला पाहायला मिळतोय. येथे मात्र चेंडूला चांगल्या प्रकारे फील्ड केलंय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे 2 धावा येताना पाहायला मिळतील. 69 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुरेख बॅटिंग, सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला आपण मयूर भेंड्यांना पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना. आज बॅट मात्र मयूरची शांत राहिली.
वॉट डिलिव्हरी वाईट यस उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळते. भन्नाट वेग परंतु लाईन आणि लेंथ तिथे चुकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज. त्यांना पनिश केलं जात आहे. वाईटची घोषणा होती. अवांतर एका धावेनं धावफलकावरती भर पडताना आपल्याला पाहायला मिळतीये. आता मात्र बॅटची हलकीशी कला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल करत असताना शर्यत लागली आहे. चेंडू आणि खेळाडू मध्ये 2 धावा तर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. मात्र आपण नक्कीच पाहतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नियमांचा काही कायापालट झाला. त्यामध्ये नवीन नियम ॲड झाले. दोनही साईडनं स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं. दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक चेंज करणं त्यासाठी धावणं फार गरजेचं. वन साईड आपण एका साईडला पाहिलं अक्षय उभे होते ते धावलेच नाही. त्याच्यामुळं झितेश यांना पुन्हा माघारी यावं लागणार आहे. ना तिथे विकेट असणार आहे ना तिथे ती धाव असणार आहे. त्या 2च धावा मिळतील. समोरच्या दिशेनं स्ट्रोक खेळाय. 1 धाव तिथे कंप्लीट झाली आहे. वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चेंडूला फील्ड करतोय आणि फेकी सुद्धा होतीये. पुन्हा या षटकामध्ये थांबवलं जातंय. आयुष गोवारीची गोलंदाजी आपल्याला इथे माफक पाहायला मिळतीये. पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. शेवटचा एक चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती आता 80 धावा लागल्यात. चौथ्या बॉलला काय आलं? षटकाराला 1 बॉल बाकी आहे. 1 रन आला परत. षटकाच्या नंतर आता स्ट्रायकर कोण आहे? आता अक्षय फुलटॉस पदा चेंडू समोरच्या दिशेनं भिरकावलाय. तिथे क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यस तिसऱ्या पंचांकडे इथे रोख आपल्याला पाहायला मिळते. ओके नॉट आउट. लाईट्स गेलेली होती त्याच्यामुळे रिव्ह्यू घेता येणार नाही. ऑन फील्ड पंचांचा जो सॉफ्ट डिसमिसल असेल वा आउट. यस मग आउट. एकच धाव. ऑन फील्ड पंचांचा डिसिजन आउट. जिथे झाला आता 81 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विजयासाठी 30 चेंडूमध्ये 82 धावांचं लक्ष इथे आपल्याला पाहायला मिळते. चला चला विनंती करतोय प्रदीप भगत युवा मंच नौपाडा आणि स्वर्गीय भरत शेठ गोवारी या 2 संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय नाणेफेक करण्यासाठी यायचंय. आणि आपण या ठिकाणी पाहतोय आपल्या कामोटेचे समालोचक सन्माननीय श्री विहान वराडकर यांचे वडील राजीवजी वराडकर हे सुद्धा या ठिकाणी येऊन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सहर्षाचं स्वागत. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी सुरेशजी ढवण यांना विनंती करतोय की आपण टॉस का बॉसमध्ये यायचंय. मळगंगा ग्राफिक्सचे ओनर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला पुन्हा एकदा विनंती करतोय प्रदीप भगत युवा मंच नौपाडा या. चला प्रदीप भगत युवा मंच नौपाडा कर्णधार वारंवार तुमचं लक्ष वेधण्याचं काम करतोय आपण. या आवाजाकडे लक्ष द्या. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण लवकर या. कोणती टीम
मी पुन्हा एकदा या आवाजाकडे लक्ष वेधण्याचं काम करेन. स्वर्गीय माफ करा, प्रदीप शेठ भगत युवा मंच नौपाडा, प्रदीप शेठ भगत युवा मंच नौपाडा कर्णधार, आपण मैदानावरती उपस्थित असाल. या आवाजाकडे लक्ष द्या आणि नाणेफेक करण्यासाठी या. आपल्याला त्या ठिकाणी वारंवार पाचारण केलं जात आहे, परंतु आपलं या ठिकाणी लक्ष नाही आहे. प्रदीप शेठ भगत युवा मंच नौपाडा कर्णधार, आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला ऑन फील्ड पंचांना विनंती करतोय क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला बॅट्समन बॉल पाठवा मैदानाच्या आतमध्ये. आणि विनंती करतोय कुणाल प्रणाल वॉरियर्स फलंदाज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज. कुणाल प्रणाल वॉरियर्स कामोटे आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आले. चला तर मग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे रंगत पाहायला मिळते. यशराज 11 आणि कुणाल प्रणाल वॉरियर्स 82 धावांचं लक्ष, येणारे 30 चेंडू 82 धावा मैदानाच्या आतमध्ये कुठून काढावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज दर्पेश परदेशी सज्ज होताना पाहायला मिळते. समोरच्या दिशेनं ऑन स्ट्राईक मयूर भेंडे, नॉन स्ट्राईक वरती जीवन भेंडे, पंचांना पार करून टाकणारा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मयूरचा. आणि पहिल्या चेंडूवरती एक लॉफ्टेड मोठा स्ट्रोक, स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, फरार, 6 धावा, षटकार, आक्रमण सुरू केलं, इरादे स्पष्ट केले, उलटी गिनती चालू झाली आणि पहिल्या चेंडूवरती मयूर भेंडेचा एक दरारेभर स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावांच्या रूपानं षटकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. संघाचं खातं खुललं जातं या पहिल्या षटकारानं. धावफलकावरती षटकार, 6 धावा. हो समोरच्या दिशेनं मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. खडे खडे हम खडे तो सरकार से भी बडे. मयूर भेंडे 2 चेंडूवरती 2 मोठे प्रति हल्ले करत असताना इथे मात्र दर्पेश परदेशीवरती आक्रमण चढवतोय. लगातार बॅक टू बॅक 2 मोठे स्ट्रोक येत आहे, 2 षटकार खेळतोय. आज दिवसभर मयूरची बॅट चमकली नव्हती, परंतु आता मात्र इथे बॅट तळपली आहे, तडपडली आणि धावा वेचण्यासाठी सज्ज झाली आहे. बॅटीचं चुंबन मैदानाच्या आतमध्ये मयूरच्या माध्यमातून घेतलं जातं ऑन स्ट्राईक खेळत असताना. हो पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं पुन्हा एकदा भिरकवलाय. षटकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकून काढलेत. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली. आक्रमण चढवलं जात आहे. या पहिल्या षटकामध्ये अतिरिक्त फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असताना हे आक्रमण चढवत असताना रणनीती आपल्याला पाहायला मिळते. जो धावांचा पाठलाग करत असताना प्रेशर आहे, किंबहुना ज्या धावा जास्तीच्या वाटत होत्या त्या धावा कमी करत आता मात्र टार्गेट जे आहे ते टार्गेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कमी होताना पाहायला मिळते. रुद्र एंटरप्राइजेसचे सर्व आमचे मित्र सन्माननीय श्री नितीन शेठ कवडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. नितीन भाऊ यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षासोबत जोडले जा, व्यासपीठावरती या विनंती असेल.
वड़ा वो खाना है बा? नाही तर 4 ओव्हरची मॅच होईल मला कितना खाएगा? आता मात्र आपल्याला ऑप्टिकच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतो. वाईड चेंडू इथे येतोय. गोलंदाजावरती दडपण पाहायला मिळतंय, कारण 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला टाकण्यासाठी त्या ठिकाणी रोख केलाय, परंतु तो प्रयत्न फसलाय. किंबहुना अवांतर धावेने भर पडली आहे. हो, आता सुद्धा काय सुरेख फटका पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे झालेत, परंतु वेगानं चेंडू सीमारेषा तोडून फोडून भेदून जातोय. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये कमालीच्या धावा इथे जोडल्या जात आहेत. धाव फलकावरती तब्बल धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 धावा, जिथे मयूर बेंडेची बॅट आपल्याला तळपताना पाहायला मिळते. प्रदीप भगत ना हाँ प्रदीप काय गणेश भगत युवा मंच वर्सेस मी घेतो बरोबर हाय हा आहे माहिती मला हा सांग या चला नाणेफेकीचा कौल करतोय सुरेश धवन. आपणास विनंती असेल की आपण या. ओ काय ठोकलाय मयूर भेंडे ब्रँडे स्ट्रोक लोमांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. 5 चेंडू मध्ये 29 धावांची खेळी करताना मयूर पाहायला मिळतोय. चला प्रदीप भगत युवा मंच नौपाडा आणि त्यांच्या समोर आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय भरतशेठ गोवारी. या 2 संघांना कर्णधारांनी विनंती करतो, एका बाजूला बारक्या कांबळे, एका बाजूला गणेश कोळी. हे घे आणि पहा या चेंडूवरती काय केलं. एक हलकीशी सिंगल घेण्याचा प्रयत्न केला, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय, कारण वेल सेटल आहे. बॅट मधून फटके होत आहेत. मग घाई कशासाठी. पहिल्या षटकामध्ये तब्बल 30 धावा कुठून काढल्यात. नाणेफेक झाली आणि स्वर्गीय माफ करा प्रदीप शेठ भगत युवा मंच नौपाडा या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आयुष गणेश आपला निर्णय कळवा लवकरात लवकर काय असेल ते, कारण अजून 5 मॅच बाकी आहेत. Brightness कमी कर. जिथे 82 धावांचं लक्ष आहे, तिथे पहिल्या षटकामध्ये 30 धावा आल्यात. म्हणजे आता अजूनही 52 धावांचं लक्ष. येणारे 24 चेंडू आणि 52 धावा विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतील. कृणाल प्रणाल वॉरियर्स या संघासाठी. ही सुरेख मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. कमालीची लढत. मॅच अजूनही दोन्ही संघांकडे आहे. इथून मात्र डॉट डिलिव्हरीज किंवा विकेट्स येणं फार गरजेचं. परंतु मयूर एका बाजूला वेल सेटल पाहायला मिळतोय. एका षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये तब्बल 29 धावा त्यानं कुठल्यात. 29 रन ऑन स्कोअरबोर्ड. हो, इथे फटका पाहायला मिळतोय. फक्त कलात्मकता दाखवली. टू बाउन्स चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. चौकार येतोय. चौतीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यशराज 11 संघ आपण पाहतोय. प्रत्येक गोलंदाज इथे मात्र आपल्याला मोठमोठे फटके घेताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक मयूर भेंडे. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट केली आहे वेगानं, परंतु दुसरी धाव घेत असताना डेंजर झोन कडे आपल्याला फेकी पाहायला मिळाली. तिथे थांबून ठेवलंय. 8 चेंडू झाल्यानंतर जीवन मेंढे पहिल्यांदा ऑन स्ट्राईक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या आधीच्या 8ही चेंडू मयूर यांनी फेस केले आणि एका महत्त्वपूर्ण धाव फलकाकडे संघाला घेऊन जाण्याचं काम केलंय. समोरच्या दिशेनं हा स्ट्रोक आपल्याला इथे पाहायला मिळतोय. जीवनच्या बॅटमधून 1 धाव घेतली आहे आणि सूझबूझ भरं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. मयूरच्या बॅटमधून धावा येतात, त्याला स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलं जातंय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका तिथे सुद्धा आपल्याला बहारदार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकांपासून दूर 1 बाउन्स चेंडू सीमा पार जातोय. इथे सुद्धा चौकार येतोय.
9 चेंडूंमध्ये 38 धावांची बहारदार खेळी मयूर भेंडेच्या बॅटमधून पाहायला मिळते. तो थांबायला तयार नाहीये. जे आव्हान समोर आहे ना ते आव्हान स्वीकारलंय आणि आव्हान स्वीकारत असताना आपल्या बॅटची झलक, आपल्या बॅटची ओळख, आपल्या बॅटची पहचान मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना करून दिली आहे. ती करून देत असताना अकराळ विकराळ फटके ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. बॅट फक्त आणि फक्त धावा वेचण्याच्या स्वरूपामध्ये काम करते. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार काय? हो, आणि झेल सोडलाय. जे जाळं होतं ते जाळं इथून मात्र विस्कटलंय. संजय मात्र आपल्याला पाहायला मिळाले. मामा 2 धावा या चेंडूवरती सुद्धा आल्या. इथे वेल सेटल बॅटर आहे. इथे त्याला बाद करण्याची संधी होती, झेल बाद होण्याची संधी होती. तो झेल सुटलाय. मोठं जीवदान मयूर भेंडेला इथून आपल्याला मात्र नक्कीच मिळताना पाहायला मिळतोय. जय बीजेपी. हो हो, काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. मयूर थांबायला तयार नाहीये. काय खतरनाक बॅटिंग केली. 48 धावा धावफलकावरती लागल्यात आणि मयूर वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडूवरती 46 धावांची खेळी करतोय. 11 चेंडू आणि 46 धावा. या स्पर्धेमधलं अर्धशतक पूर्ण होणार काय? मयूरच्या बॅटमधून ती संधी निर्माण झाली आहे. त्या संधीचं सोनं होणार काय? या मॅच मधील रंगत जी आहे ना ती रंगत हिसकावून घेतली आहे. कृणाल प्रणव वारियर संघाकडनं आपल्याला पाहतो. इथे फलंदाजी काय पाहायला मिळाली आहे. सलामीला आलेली जोडी, काय तगडी पार्टनरशिप जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पूर्णत्वास येताना पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला. 48 धावा धावफलकावरती लागल्यात आणि दोनही गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळाले. दोनही महागडे गोलंदाज मात्र नक्कीच पाहायला मिळाले. दोनही गोलंदाजांवरती आक्रमण झाली. पहिल्या षटकामध्ये 30 धावा आल्या. या षटकामध्ये 18 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या 18 आणि 30 धावांच्या रूपाने 48 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक घेऊन सोनू पाटील गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. स्वतः कर्णधार आपल्या खांद्यावरती ते भार घेत आहेत. येथून कशा प्रकारे रंगत येणार? सोनू पाटील काही चमत्कार करणार काय? जीवन भेंडेसाठी हळूहळू पद्धतीचा चेंडू टाकलाय. गतीमध्ये परिवर्तन आहे परंतु तिथे जीवन भेंडेने 1 धाव घेतली आणि पुन्हा एकदा मयूर भेंडे ऑन स्ट्राईक येताना पाहायला मिळत आहेत. येणारे 17 चेंडू आणि 33 धावांची गरज. सामना अजूनही दोनही संघांकडे, परंतु मयूर हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सोनू पाटील स्वतः दूरवरून चेंडूवरती येतो. हा जर जोर झाला असता तर हो इथे 2दा संधी निर्माण झाली होती. 2 वेळेस निर्माण झालेली संधी, परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यात. 51 धावा कृणाल प्रणाल संघाच्या आपल्याला धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण भागीदारी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. या षटकामधील 2 चेंडू टाकून झालेत. मोठे फटके रोखलेत ते सोनू पाटील यांनी. फिरकूचा जादूगार म्हणून नक्कीच पाहिलं जातं आणि चेंडू वळवलाय चेंडू गिरकी घेतोय. बॅटच्या रडार मध्ये येत नाही. या चेंडूवरती काय पाहायला मिळतंय? बॅटने फक्त चेंडूला हवा घालण्याचं काम. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हो बॅटच्या रडार मध्ये आलाय. क्षेत्ररक्षकच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू सीमा पार जातोय. 6 धावा षटकार होतोय आणि आपण पाहतो मयूर भेंडे इथे अर्धशतकीय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करतोय. तब्बल 14 चेंडू मध्ये 54 धावांची बहारदार खेळी मयूर भेंडेच्या बॅटमधून पाहायला मिळते. एकदा फलंदाजी जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या. मोठं लक्ष, त्या मोठ्या लक्षाचा पाठलाग करत असताना तितकेच मोठमोठे फटके खेळत
आपल्या फलंदाजीची धार मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिली आहे. सोनू पाटील वरती सुद्धा आक्रमण चढवलंय. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली. हॅलो अरे कशासाठी विचारली होती रे साईज शिवजयंतीचे ठीक आहे बॅक टू बॅक पुन्हा एकदा मोठा फटका. मयूर भेंडे थांबायला तयार नाहीये. क्षेत्ररक्षकाला उलकावणी दे चेंडू सीमा पार फरार आर पार. डाव प्रति डाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मयूर भेंडे जिथे वैयक्तिक 50 धावा त्यानं कंप्लीट केल्या आता 58 धावावरती वैयक्तिकरित्या तो फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फक्त 15 चेंडू आणि 58 धावांची वैयक्तिक खेळी करताना पाहायला मिळतोय. कमालीची फलंदाजी मयूर भेंडेच्या माध्यमातून. सोनू पाटील वरती आक्रमण केलं जातं. एक तगडा गोलंदाज ज्याच्यावरती इथे आक्रमण संध्याकाळच्या सत्रामध्ये होत असताना एका मजबूत स्थितीकडे मजबूत धाव फलकाकडे संघ आपल्याला वाटचाल करताना पाहायला मिळतोय. प्रणाल वॉरियर्स. तब्बल 61 धावा धाव फलकावरती लागल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. 21 इथे या चेंडूवरती फक्त एक धाव घेण्याचा मानस. मोठा फटका खेळण्यासाठी रोख नक्कीच केला होता. बॅटचा रडार मध्ये आला नाही परंतु एक धाव घेण्यापासून रोखणारी नाहीये. धाव फलकावरती धावा 76 धावा लागल्यात. विजयासाठी 12 चेंडूंमध्ये गरज असणार होती. 62 लागले 62 हे दुसऱ्यांचं मी बघतोय. अरे दाखव ना तू इथे. 62 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि अजूनही विजयासाठी आपल्याला गरज आहे ती 12 चेंडूंमध्ये 20 धावांची. जिथे 82 धावांचं लक्ष पाहायला मिळतंय. पाणी पाठवा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. आयोजक कमिटी बघ ना पाणी बघ ना कुणाचं लक्षच नाही रे. नितीनजी कवडे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. यावर्षी रविशेठ जोशी सन्मान चषक आपल्याला या मैदानावरती त्यांच्या माध्यमातून आयोजन पाहायला मिळणार काय. दरवर्षी रविशेठ जोशी सन्मान चषकाचं आयोजन ते करत असतात. यावर्षी सुद्धा नक्कीच त्यांच्या माध्यमातून कळवलं जात आहे. यावर्षी सुद्धा ही स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. प्रत्येक षटकामध्ये 10 धावांची गरज इथून मात्र असणारे. सलामीला जी जोडी आली आहे ना ती मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभी आहे. किंबहुना या जोडीनं पूर्णतः कायापालट केला आहे. परंतु आता 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाज नाव कळवा प्लीज. बॉलर नेम प्लीज. आयुष चेंज कर बॅट्समन इधर आहे. झूम कम कर. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अर्थातच वाईड चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजाची लाईन लेंथ भरकटताना पाहायला मिळते कारण मयूर भेंडेचा तो दरारा मैदानाच्या आतमध्ये राहिला आहे. बारा चेंडूमध्ये 19 धावांची गरज असणार आहे. फुल लेंथचा चेंडू त्याच्यावरती फटका येताना पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली जातीये. बॉलरचं नाव काय. सुमित चिमणे आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. चिमणी सुमित चिमणे एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. हो सुरेख गोलंदाजी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. थांबवलंय जिथे धावा येत आहेत तिथे थांबवलंय. हो बॅटच्या रडार मध्ये आलाय. त्याला आडे हात घेतले. चेंडू समोरच्या दिशेनं जीवन भेंडेचा थरार. इथे आता मात्र
सुमित वरती आक्रमण चढवलंय, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. समोर आपण पाहतोय घेऊन नारायण मात्र स्टँड जवळ हा स्ट्रोक खेळून काढलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमा पार फरार झालाय. षटकार येतोय, थांबायला तयार नाहीये. 2 चांगल्या डिलिव्हरी नंतर हा मात्र खराब चेंडू सरळ बॅटच्या रडारमध्ये येतोय. बॅटचा जो टप्पा आहे ना गोलंदाजाकडून, तो टप्पा आपल्याला चुकताना पाहायला मिळतोय. आणि असे चेंडू जीवन मेंढे सोडणार नाही, कारण आजच्या दिवसामध्ये आपण जीवन मेंढेला पाहतोय फलंदाजी आणि गोलंदाजी दोनही गोष्टीसाठी नशीब मैदानाच्या आतमध्ये घेऊन येताना तो खेळताना पाहायला मिळतोय. त्याला रोखणं अवघड नव्हे, थांबवणं मुश्किल झालंय. ओ काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. सूर्यकुमार यादव स्टाईलने खेळला गेलेला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ फाईनच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिले. 4 धावा, चौकार येतोय. कलात्मकता पाहायला मिळाली. आता समीकरण फार छोटं उरलंय. 8 चेंडूमध्ये 8 धावांची गरज, फक्त 8 धावांची गरज आहे. एकमेकांची गाठ पडली ठका ठका. या 2 चेंडूमध्ये सामना संपणार काय? इथे या चेंडूवरती आपल्याला 1 धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. दरम्यान सुरेख स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये येतोय. क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे, चेंडूला अडवलं जात आहे. आणि चेंडूला अडवत असताना आपण पाहतोय उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 धावा. इथे एका षटकामध्ये 30 धावा या जोडीनं कुठून काढल्यात. त्यांच्यासाठी अतिशय सोपं समीकरण, बॉल टू रन असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. काय रणनीती केली जाणार? यशराज 11 संघ थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. विचार केला जातोय, कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाणार. मित्रांनो, क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाही. प्रयत्न तुमचे जर 100% असतील तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. क्रिकेटमध्ये मिडल ओव्हर सुद्धा पाहायला मिळतात. इथे काय सोनू पाटील स्वतः चेंडू हातामध्ये घेतलाय, कारण एका गोलंदाजाकडे 2 षटकांचा कोटा असतो. 5 षटकांचा असणारा सामना म्हणून स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेताना पाहायला मिळतोय. परंतु मयूर भेंडे ज्यानं प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय, तो मयूर भेंडे ऑन स्ट्राईक असणार आहे. काय लीला केली जाणार? दिशाहीन गोलंदाजी भरकटताना पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या बराच बाहेरचा चेंडू, एक मोठा वाईडिश चेंडू पाहायला मिळतोय. समीकरण कमी उरते. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. गोलंदाजावरती असणारं प्रेशर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये येत नाही. डॉट डिलिव्हरी याच्यासाठी स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय सोनू पाटील. ही करामत करू शकतात, ती क्षमता आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल मैदानाच्या आतमध्ये. समोर सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबाची संधी निर्माण झाली हो. आणि इथे जीवन भेंडे काय पाहायला मिळतं? कॉल पाहायला मिळाला. मयूर भेंडेला मैदानाच्या बाहेर जावं लागते. डेंजर झोनकडे फेकी पाहायला मिळाली. दुरावरती राहिले मयूर आणि इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. आता चला, जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारी टीम यशराज 11. नवीन फलंदाज आलाय की ये देख ना. अभी आया, अभी देखेगा ना शेड. क्या नाम है इसका? सौरभ जोशी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. प्रयत्न अजूनही दोनही संघांचे तेवढ्याच समान ताकदीचे पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे.
म्हणजे तुम्हाला 5 धावा या कराव्याच लागणार आहेत. हो, काय चेंडू पाहायला मिळतोय. सोनू पाटील इथे मात्र लय भेटलीये आणि पंचांनी वाईट साठी इथे तिसऱ्या पंचांकडे रोख केलाय. तो गेलाय. थांबा, तुम्ही वा इकडे. बारके कोणीच बोलायचं नाही. मॅच आटीतटीची चालू आहे, कुणीच बोलू नका मध्ये. बारके सांगाल काय ते. इट्स अ लिगल डिलिव्हरी. हा डॉट चेंडू आहे. चेंडूने टप्पा खाल्ल्यानंतर गिरकी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कट टू कट अगदी. येस, लाईन लगत आपल्याला तो चेंडू पाहायला मिळालाय आणि या चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाजाला पूर्णतः निस्तब्ध करून ठेवलंय. आता येणारे 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. सहज सोपी वाटणारी मॅच, सहज सोपा असणार वाटणारा सामना इथे मात्र अटीतटीचा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. सोनू पाटीलची किमया येते. इथे सुद्धा उजव्या एटीच्या बाहेरचा चेंडू. यस, पंचांनी घोषित केला इट्स वाईट बॉल. फिल्डिंग टीम कडनं रिव्ह्यू आलाय वाईट साठी. काय घडणार? मागाच्या सारखाच सेम आहे. नाही मग एकदा दिलाय तर मग काय, मग ते परत तुला जेवण बोलतील. मग दिलाय तर तुझा डिसिजन सांग काय आहे ते. फक्त एकदा दिला की चेंज नकोस करू. हा, पट्टीवरचा नाही, हा जरा बाउन्सचा आहे ना. लाईनवरचा सरळ जरा झुंकर थोडं असं म्हणजे लाईनची पट्टी ना थोडी. मॅच जरा ही आहे ना. वाईड आहे, लय बाहेरून गेलाय ना. अटीतटीची मॅच असल्यामुळं इथे सर्व अँगलनी मात्र नक्की चेक करून तो चेंडू या ठिकाणी तपासला जातोय. हाँ मतलब क्लोज डिसीजन. किसमें हाँ 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 पोजीशन. हाँ पेंदरला खेळायला गेलो तू. तो लाईनीवरचा येस, मागाचा लाईनीच्या ह्याच्यातला होता. इट्स अ वाईड डिलिव्हरी. वाईड चेंडू आहे. वाईड आहे. ज्यावेळेस तो प्ले करतो ना, प्ले पूर्ण त्यावेळेस जातो.
वाईट दिलाय चेंडू, तुम्ही मॅच चालू करा. वाईट दिलाय चेंडू, चेंडू वाईट दिलाय. हो इथे काय पाहायला मिळते, अरे ते पट्टीवरून गेल्यावर वाईट नाही ना. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. सोनू पाटील सामना इथून फिरताना पाहायला मिळतो. एकदा सामना आवडला असेल तो जोरदार टाळ्या. हाय व्होल्टेज हाय प्रेशर मॅच गोलंदाजावरती दडपण असताना पाहायला मिळते आणि इथे कमालीचं कमबॅक पाहायला मिळते. सोनू पाटील, जीवन मेंढे पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, तिन्यांदा चित केले. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेलाय. एकदा जोरदार टाळ्या मॅच साठी, या गोलंदाजासाठी. तिथे वेल सेटल फलंदाजाला थांबवलं. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. 1 चेंडू आणि 4 धावा. हे धावत येईल ना तिकडून. ओ फटका सुरेख पाहायला मिळतो क्षेत्राच्या बाजूतून आणि जीवन भेंडे मॅच फिनिश केली. सोनू पाटील वरती आक्रमण, एक्स्ट्रा कव्हरचा स्ट्रोक, 1 बाउंड चेंडू, सीमा पार, फरार, 4 धावा, चौकार. मॅच झाली. एक मोठं आव्हान संपुष्टात आलं मित्रांनो. 80च्या पार गेलेलं आव्हान पहिल्यांदा आज मात्र या मैदानामध्ये केजीएन आणि केपीएल पर्वामध्ये आपल्याला पार होताना पाहायला मिळाले. आणि मयूर भेंडेचा जल्लोष पहा मैदानाच्या आतमध्ये. जे कष्ट घेतले होते, जे प्रयत्न केले होते ना, त्या प्रयत्नांना इथे मात्र यश मिळाले. आणि आपण पाहतोय कृणाल प्रणाल वॉरियर संघाचा संपूर्ण खेमा जल्लोष साजरा करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वळूया नेक्स्ट मॅच कडे, जिथे आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय भगत शेठ गोवारी विपक्ष, प्रदीप शेठ भगत युवा मंच नौपाळे, 2 संघांच्या दरम्यान. आवाजामध्ये बदल करूया, तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा केजीएन केपीएल पर्व. आणि आवाजामध्ये बदल करूया. मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय विहान वराडकर या पुढील मॅच साठी. मी असा गेलो आणि असा आलो. तुम्ही पाहत राहा केजीएन केपीएल प्रीमियर लीग 2026. अरे मला पहिला दिसलाच नाही, सोने एवढा मध्ये आला तर मी दिसणार काय.